नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेतलेले आहेत। या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा, जेणेकरून येणाऱ्या टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेमधील या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला होईल। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येणार नाही? प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो, जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येणार नाही? तर या प्रश्नाचा आन्सर आहे, बालकाच्या शिक्षणात शाब्दिक शिक्षणावर भर। मित्रांनो, टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेमध्ये टॅगवर्ड हे खूप महत्त्वाचे असतात। टॅगवर्ड हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, यानुसार तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि त्यानुसार आन्सर देण्याचा प्रयत्न करा। पुढचा प्रश्न आहे, डिस्लेक्सिया रिकामी जागाशी संबंधित आहे। तर मित्रांनो, डिस्लेक्सिया हा वाचनामध्ये वाचनाविषयीचा विकार आहे। वाचनाच्या ज्या समस्या असतात मुलांना, अशा मुलांना डिस्लेक्सिया हा होतो। तसेच मित्रांनो, डिस्ग्राफिया हा लिखाणाच्या ज्या समस्या असतात मुलांना, अशा मुलांना डिस्ग्राफिया होतो। आणि गणितातले कॅल्क्युलेशन किंवा गणितात काही प्रॉब्लेम असतील मुलांना, तर अशा मुलांना डिस्कॅल्कुलिया हा होत असतो। गणितीय विकारासाठी डिस्कॅल्कुलिया, लिखाणाविषयीचा विकार असेल तर त्यासाठी डिस्ग्राफिया आणि डिस्लेक्सियाचा वाचन विकाराशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, एका शिक्षिकेच्या लक्षात येते की वर्गातील एका विद्यार्थ्याला चौरस काढणे अवघड जात आहे। यावरून शिक्षिका असे अनुमान लावतात की त्या विद्यार्थ्याला षटकोन काढणेही अवघड जाईल। शिक्षिकेचा वरील तर्क खालीलपैकी कोणत्या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे? खाली ऑप्शन आहेत मित्रांनो, तुम्ही ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा। आपण प्रश्न हा परत वाचू। एका शिक्षिकेच्या लक्षात येते की वर्गातील एका विद्यार्थ्याला चौरस काढणे अवघड जात आहे। यावरून शिक्षिका असे अनुमान लावतात की त्या विद्यार्थ्याला षटकोन काढणेही अवघड जाईल। शिक्षिकेचा वरील तर्क खालीलपैकी कोणत्या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे? तर विकास हा क्रमबद्ध रीतीने होत असतो, या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची कोणती पद्धती अशास्त्रीय नाही? सर्वेक्षण पद्धती। पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्राच्या अभ्यासासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणासाठी केला जात नाही? तर बालकाचे व्यक्तिमत्व इतरांप्रमाणे होण्यासाठी संशोधन करणे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी भावनाविषयक कोणता सिद्धांत नाही? तर अल्फ्रेड बिनेचा सिद्धांत। पुढचा प्रश्न, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या जे.बी. वॅटसन यांनी केलेली आहे। वर्तनाचे शास्त्र तेच मानसशास्त्र ही सुद्धा व्याख्या त्यांनी केलेली आहे। तसेच मित्रांनो, विल्यम वुंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे। आणि मॅकडुगल यांनी
मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय. ही व्याख्या मॅकडुगल यांची आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते. तर यासाठी सर्वेक्षण पद्धती ही अत्यंत उपयुक्त असते. पुढचा प्रश्न, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. तर कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे. इंद्रिय भ्रमामध्ये असा भास होत असतो. पुढचा प्रश्न, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. तसेच मित्रांनो, इतर शास्त्रज्ञांनी सुद्धा काही उपपत्त्या मांडलेल्या आहेत, त्या आपण बघू. डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडलेली आहे. तसेच जेरोम ब्रुनर यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली आहे. तसेच त्यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे सुद्धा जेरोम ब्रुनर यांचं आहे. संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे सुद्धा जेरोम ब्रुनर यांचं आहे. आणि आसुबेल यांनी अध्ययन अनुदेशन उपपत्ती ही आसुबेल यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता रिकामी जागा होय. तर साधक अभिसंधान उपपत्ती ही बी.एफ. स्किनर यांची आहे. बी.एफ. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे आणि त्यांनी या उपपत्तीमध्ये कबुतरावर प्रयोग केलेला आहे. तसेच आपण मागे बघितलं अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे आणि डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती ही डॉक्टर ब्लूम यांची आहे. आणि थॉर्नडाईक यांनी सहसंबंध, प्रयत्न, प्रमाद, चुका व शिका ही उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे आणि थॉर्नडाईक यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये मांजरावर प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात. तर कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना ह्या सृजनात्मक प्रकारच्या असतात. पुढचा प्रश्न, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. मित्रांनो, हे जे प्रश्न आपण घेत आहे हे TET 2013 मध्ये आणि 2016 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तर अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन यांची आहे. तसेच आपण मागे बघितलं स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती आहे, त्यांनी कबुतरावर प्रयोग केला आहे. अल्बर्ट बांदुरे यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे आणि कोहलर यांनी समष्टीवादी उपपत्ती मांडलेली आहे. त्यांनी या उपपत्तीमध्ये सुलतान नावाच्या माकडावर प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा बालकांमध्ये विविध अक्षमतांचा समूह असतो की ज्यामुळे अशा बालकांना भाषा ग्रहण, भाषा आकलन, भाषा अभिव्यक्ती, गणितीय क्षमता यांच्या संपादनात दोष जाणवतात.
तर अशी अध्ययन अकार्यक्षम मुले असतात मित्रांनो, की अध्ययन अकार्यक्षम बालकांमध्ये विविध अक्षमतांचा समूह असतो, की ज्यामुळे अशा बालकांना भाषा ग्रहण, भाषा आकलन, भाषा अभिव्यक्ती आणि गणितीय क्षमता यांच्या संपादनामध्ये त्यांना दोष जाणवतात. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष जीवनातील गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आपापसात त्यांच्या विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देत असतील, तर शिक्षक त्यासाठी कोणत्या अध्ययन उपागमाचा वापर करत आहेत? प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो. प्रत्यक्ष जीवनातील गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आपापसात त्यांच्या विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देत असतील, तर शिक्षक त्यासाठी सामाजिक ज्ञान रचनात्मक उपगमाचा वापर करत असतात. पुढचा प्रश्न, मानसशास्त्रीय संप्रदाय व त्यांचे पुरस्कर्ते यांच्या योग्य जोड्या लावा. आपल्याला काही मानसशास्त्रज्ञ दिलेले आहे आणि त्यांनी कोणकोणत्या उपपत्त्या मांडलेल्या आहे ते सुद्धा आपल्याला दिलेले आहे. आपल्याला जोड्या लावायच्या मित्रांनो. कार्यवाद हा जॉन ड्यूई यांचा आहे, यांची उपपत्ती आहे. साहचर्यवाद हा थॉर्नडाईक यांचा आहे. ज्ञानरचनावाद हा वायगोस्की यांचा आहे. आणि समष्टीवादी उपपत्ती ही कोहलर यांची आहे. जे अचं 4, ऑप्शन क्रमांक 1, अ4, ब3, क1 आणि ड2. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. या प्रश्नांचा मित्रांनो तुम्ही वारंवार सराव करा. हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतील. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.